हॅलो एव्हरीवन. आज आपण एक हेल्दी रेसिपीची ट्रायल घेणार आहे. त्याच्यासाठी मी एक मोठा बीटरूट होता तर तो अर्धा घेतला आहे. एक गाजर आणि एक छोटासा आलू आणि या सगळ्याला व्यवस्थित साफ करून पील करून याला मस्तपैकी कुकरमध्ये मुशी मुशी होईपर्यंत कुक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याला मॅश करायचं आहे किंवा किसून घेऊ शकता. त्याच्यानंतर एक छोटी वाटी भिजलेले पोहे, तांदळाचं पीठ आणि बेसिक मसाल्यामध्ये मी टाकलं आहे जिरा, धनिया पावडर, चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ. आणि मग हे सगळं असं व्यवस्थित त्याचा एक गोळा बनवून घेतला की त्याच्यानंतर त्याला एक टिक्कीचा शेप द्यायचा. त्याच्यानंतर माझ्याकडे स्टीमर आहे म्हणून मी त्याला स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलं आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये वरती चाळणी ठेवून आणि खाली पाणी टाकून तसंही स्टीम करू शकता. आणि त्याच्यानंतर पॅनला ऑइलची ग्रीसिंग करून त्याच्यामध्ये ह्या टिक्की अशा मस्तपैकी दोन्ही साईडनी क्रंची क्रंची करून घ्यायच्या. मग मी एक दहीचा डब्बा आणला आहे. मला सॉल्टेड दही आवडतं म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ टाकून मिक्स केलं आहे. तुम्हाला जर गोड दही आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरही टाकू शकता. तर मग आता या टिक्कीचे आपण चाट बनवणार आहे. त्याच्यासाठी मी याच्यावरती असं मस्तपैकी हे सॉल्टेड दही टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती थोडासा चाट मसाला असा मस्तपैकी स्प्रिंकल करणार आहे. तुम्हाला जर स्पायसी आवडत असेल तुम्ही याच्यावरनं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, अजून काही लाल तिखटची पावडर वगैरे हे पण टाकू शकतात. मी फक्त याच्यावरती चाट मसाला टाकला आहे आणि त्याच्यानंतर आलू भुजियावाली जी शेव येते त्याच्याने मी याला मस्तपैकी गार्निश केलं आहे. आणि दिस हेल्दीएस्ट डिश इज रेडी. बाय बाय.